भाई झोपला. चलो सो व्लॉगची सुरुवात मी अशा पद्धतीने करतोय की शुभम झोपलाय आत्ता आणि कुणाल आहे ना किचनमध्ये बघा तुम्ही काय करतोय. मॅगी बनवतोय भाई आपल्यासाठी. आणि या साईडला आम्ही अंडी पण ठेवतो थोडीशी उकडायला. एका रे एकटाच बसला जेवायला. कुणाल भाईनी मॅगी बनवली एकटाच चाललाय खायला. हा शुभम पण उठलाय भाई. आमच्यासाठी पण मॅगी त्यांनी ठेवली येतं म्हणजे चला झाली सोय आपली पण. हे अंडी घे ना आपल्याला. झालं ना अंड्यावर. झालं नाही हे बघ की बॉईल झाले ते एकदम. मला तर वाटत होतं ते बॉईल झाले अंडी पण शुभम म्हटला नाही झाली. मग म्हटलं आता जाऊ दे. आणि कुणाल भाई तर फुल गाण्याच्या मूडमध्ये होता भाई. मग मी पण घेतला माईक. चला म्हणजे माईक तर चालू होता पण आता काय बोलायचं ते सुचत नव्हतं. म्हणून मी काय केलं म्हटलं यार हॅलो तरी करू कमीत कमी. मग दिला कोणाला माईक. त्याला म्हटलं भाई तू पण हॅलो कर. शिवम भाईला माईक दिला. तो म्हणतोय संभाटा लाव संभाटा. मग आम्ही संभाटा सोडून बाकी सगळी गाणी लावली. पण त्यांनी काही शिवमला काही फरकच नाही पडला. त्याचं डेडिकेशन बघून मी पण माझी मॅगी उचलली आणि बसलो खात भाई. पण मॅगीने काय आमच्या बाकसुरांचं पोटच नाही भरलं. मग आम्ही काय केलं यार म्हटलं चला आता अंडी खाऊ. मग घेतलं ताट दोन काढलं चांगलं मस्तपैकी. पण आहे ना अंडी लय गरम होती. म्हटलं यार जरा कापडावर काढून ठेवू जरा गार होऊ दे मग त्याला एक सोलून मस्तपैकी चिरून खाता येईल. तेवढ्यात कोणाला भाईनी मस्त माझं फेवरेट सॉन्ग लागलं. मग मी पण झुम बराबर झुम शराबी करत करत अंडी सोलली भाई. अंडी उकडून काढण्यापासून सोलून काढण्यापासून त्याला चिरून त्याला मसाला लावून सगळे कामं मी एकट्यानेच केली. मग ताट नाचवत मी गेलो सगळ्यांसमोर फ्लेक्स करायला. पण दोघांनी मला इग्नोर करून माझ्या इज्जतीचा पार भाजीपालाच केला. मग मला काय मी बसलो अंडी खात. माणूस इग्नोर तरी किती करणार शेवटी पोटाचा प्रश्न आहे. मग शुभमची पण एंट्री झाली. आता मला अंडी कमी पडायला नको म्हणून मी 2-3 अंडी उचलली आणि चिमूटभर मीठ टाकून गप्पा हाणली. माझा स्कॅम कळाल्यावर दोघं हसायला लागली. मी पण विषय बदलत कुणाला केला मॅगी स्कॅम बोलून दाखवला. जेवण संपल्यावर शुभम म्हणतोय थांब आता डिस्को लाईट लावू आणि मस्त डान्स करू. मी तर तयारीतच होतो पण मागे बघितलं तर कुणाल भाई आधीच झोपला होता. मग मी पण प्लॅन कॅन्सल केला. पण नंतर कळालं भाई कुणाल डान्स टाळायचं म्हणून मस्त ऍक्टिंग करत होता. म्हटलं चला आता शुभमला उठू आणि मस्तपैकी डान्स मिस करू. अरे शुभम उठ की. अरे डान्स करायचा आपल्याला चल. शिव मला वेळ दाखवते म्हणतो 5:45 झाले. त्याला म्हटलं हे चल डान्स करायचा आपल्याला. आता 4:30. शुभम शुभम झाले का रे टाइम. कुणाल रेड पडली रेड. 4:30 वाजले तुला उठवायचं. कुणाल तू असं केलं चालत आहे. अरे कुणाल माझ्याकडे एकच ऑप्शन आहे. साऊंड चालू आहे. आता येतं माईक आहे भाई. आता माईकमध्ये ना मी जरा यांच्यासाठी गाणं म्हणून उठवतोय. आजची सकाळ एक छान आणि सुंदर असे कवितेमधून स्वप्न मनात येतात आणि अनुभवांचा आकार घेतात. आयुष्याच्या वळणावर चालताना कधी पाहिलेलं कधी अनुभवलेलं तर कधी केवळ कल्पनेच्या सावलीतलं दुःख आनंद एकांत आठवणे आणि स्वप्न यांचं हे गोड मिश्रणच असतं. कधी एखादी शांत संध्याकाळ कधी एखादी गाण्याची ओढ तर कधी फक्त एखादा विचार मनात येतो आणि शब्दांचे पाने भरून जातात. प्रत्येकाच्या मनात शब्दांचे असंख्य प्रवाह असतात पण ते वाटेल उतरवायची शब्दामध्ये मांडण्याची हिंमत केली की खूप काही सुंदर असं घडत जातं. कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या. अशीच गाणी म्हणता सकाळ झाली. आत्ता झाले सकाळचे 4:45 ॲज आय सेड. सो खूप बोर होतं आहे मला सकाळी लवकर. मी झोपलोच नाही यार ॲक्च्युली. शेवटी सकाळ झाली आणि आम्ही आंघोळ न करता तसेच गेलो कॅम्पिंगच्या दिशेने कॅम्पिंग करायला. बघ ना काय भारी वाटतं यार इथून. हे तळ आहे ना रे भाई या साईडचा आणि समोरचा व्ह्यू एकदम. सो अशा प्रकारे लोकेशन आहे. इथं आम्ही गाडी लावली आपली. इथं गाडी आहे मस्तपैकी. आणि मित्रांनो इथं पण कसं आलं ते आम्हालाच माहिती कारण रस्ता एवढा खराब होता ना काही ठिकाणी. सही आहे. भाई मॉर्निंगचा व्ह्यू काय भारी होता यार काय बोलू. पण आहे ना मी गाणं नाही लावू शकत कारण कॉपीराइट येऊन जाईल.
आंघोळ न करताही सकाळचा व्ह्यू बघून आणि त्यात हे गाणं फुल वाईब येत होती भाई. सांग तुझ्या मनानं काय करतय. एवढा भारी व्ह्यू बघून म्हटलं या थोडेसे ड्रोन शॉट घेऊ, पण काय आहे ड्रोन तर नाही आपल्याकडं. मग काढला मी इंस्टा 360. पण यार म्हटलं त्याची पण स्टिक मी विसरलो होतो रात्री. मग काय फेक ड्रोन बनवला सेल्फी स्टिकनी. इथं मी शूटची मेहनत घेत होतो आणि हे दोघं मस्त टेंटमध्ये बसून आराम करत होते, गाणे ऐकत होते. कुठलं हे असतं? सो गाईज गुड मॉर्निंग. आत्ता आम्ही आलोय पानशेतमध्ये शुभमच्या गावाला. शुभम कोणतं एक्झॅक्टली लोकेशन काय आपला? हे जांभली पानचे साईड. ओके, जांभली पानशेत रोड. ओके, सो आज लोकेशन आहे बघू शकता या प्रकारे. आणि येताना ना रस्ता खूप जास्त ऑफरोड होता, तरी सुद्धा आम्ही ना ऑफरोडिंग करत करत इथे पोहोचलोय. मध्ये मध्ये काही ठिकाणी तर असे दगड वगैरे नाही का रस्त्याच्या मध्ये आले होते, तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे ऑफरोड करून ह्या गाडीने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले या लोकेशनला. प्रॉपरली साऊंड आम्ही इथं पीसफुल असा जे इथला एन्व्हायरमेंट होतो आम्ही एन्जॉय केला आहे, फील केला आहे. देन आपल्यासोबत अजून कुणाल पण आहे, सो त्याला पण मी दाखवतो एकदा. कुणाल झोपला असेल बहुतेक. भाई सॉन्ग ऐकतोय मस्त आहे की सही आहे. आम्ही पूर्ण रात्रीने ह्या सॉन्ग म्हणजे ऐकत ऐकत आहे ना सगळ्या शूट केलाय. सो त्या फुटेज पण तुम्हाला दाखवेल मी. भाई व्ह्यू बघा, व्ह्यू. कॉपीराईटचं दिवशी नसताना तुम्हाला व्ह्यू सोबत गाणी पण ऐकवली असती. खरं सांगू तर अक्षरशः ना एक दिवस आधी पण मला माहिती नव्हतं की मी इथं पोहोचणार आहे म्हणून किंवा इथलं कॅम्पिंग वगैरे काय करणार आहे. पण शुभम आणि कुणालने मला फोन केला आणि मी निघालो लगेच, काही विचार न करता. खरं तर ट्रॅव्हलिंग यालाच म्हणतात, काही विचार न करता एखाद्या लोकेशनला डायरेक्ट जाऊन पोहोचणं आणि एन्जॉय करणं. आणि मला ते एन्जॉय करायला कोणतीही जागा चालती, मग ते किती चांगलं लोकेशन असू दे किंवा कितीही बोरिंग असू दे, मी तर एन्जॉय करूनच घेतो. मग ट्रायपॉड घेतला आणि हवे तसे व्हिडिओ शूट करून घेतले. शेवटी माझं स्टोरेज पण फुल झालं. पाण्याची जागा बघितली की मला आधी पोहायची इच्छा होती, पण मी काय केलं यार म्हटलं जाऊ दे जास्त खोल असेल म्हणून फक्त हातपाय तोंड धुतले आणि मस्त फ्रेश झालो. मग विचार आलाय यार कमीत कमी आपण स्विमिंग पूललाच जाऊन. त्यामुळे तिघांनी विचार केला, एक प्लॅन बनवला आणि आम्ही तिघं निघालो गाडीने. भाई मी तर मस्तपैकी सनरूफमधनं बाहेर येऊन व्ह्यू एन्जॉय करत होतो. त्यामुळे फुल जंगल सफारीवाली फिलिंग होत होती. जाताना मस्तपैकी बोटिंग वगैरे बघत बघत गेलो. मग काय शुभम म्हटला नेक्स्ट टाइम आपण आलो ना नक्की बोटमध्ये बसू. मग आता लागली होती भूक. भाई शोधत होतो कुठं कुठं काय काय मिळतं खायला, पण तिथं काहीच नव्हतं कारण गाव होतं आणि त्याच्यामध्ये एवढं सकाळी. काय करायचं साईला? आता काय करू भाई, भूक पण लागली नाही बेकार. हे पुढं आहे कोणत्या साईडला? काम करण्यापेक्षा पानशेला. घे तिथं कुठं आहे पानशेला घेऊ का? किती लागले? 500? 500ला जायला ते लांबे 500 देत. भाई भूक तर लागली ना, पण आता काय तर खाऊ ना. 500 जाऊन काय खायचं पण आपण हे मटेरियल आहे आपल्याकडे. कसलं मटेरियल आहे 500 जाऊन खाणार का आपण? इथं घे डायरेक्ट कुठं वेळ खाऊ. इथं आहे ना पुढे. होय, हे घर चांगले असते. ह्यांच्या घरी जाऊ आपण. डायरेक्ट नमस्कार म्हणून तुमच्या घरी आम्ही जेवायला आलोय. पाहुणचा दाखव तुमचा म्हणा. रोहित शर्मा टेबलच इकडे घ्या. का गो? शेवटी भेळ मिळाली आणि कुणाल एक नाही दोन नाही डायरेक्ट हात धुवायला गेला भेळ खाण्यासाठी. शुभमला तर एवढी भूक लागली होती काय विचारूच नका. त्याने माझ्याकडे बघितलं आणि हाय तसाच बसला हात न धुता. आता बारी माझी होती. मी गेलो मस्तपैकी हात बी धुतले आणि मस्त जेवलो, भेळ खाल्ली आणि आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने. रात्रभर जागून करायचं काय बोलायचं काय काही सुचत नव्हतं. शेवटी काही न बोलता आहे तसाच व्हिडिओचा एंड केला. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.